तर हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. बघा सकाळची वेळ आहे, झाला का नाही तुमचा चहा पाणी नाश्ता. तर माझा आता स्वयंपाक वगैरे झाला आहे बघा. आणि आता सानू उठली आणि ह्यांनी पण आंघोळ करून आले तर. आणि ह्यांना जायचं आता कामावर, त्यांचा डब्बा पण पॅक केला बघा बघा. आणि आई पण आज कामाला जाणार होत्या, पण आज आईंना बरं वाटत नसल्यामुळं आई हाय त्या बघा घरी. आणि इकडं बघा सानू. सानू गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. या चहा प्यायला. आव बोला की, बोला की. आपल्या युट्यूब फॅमिलीला काहीतरी बोला, इतके दिवस व्हिडिओ नव्हता. तर मित्रांनो, व्हिडिओ काय नव्हता श्वेतालाच विचारा. मी तर पूर्णपणे माझं शेड्यूल पॅक आहे. सकाळी जातोय मी, संध्याकाळी येतोय. मला टाइम नाही कसलाच. ती म्हणली मी करून दाखवती, तिला सपोर्ट करा. आणि काय चुकतंय तिला कमेंटमध्ये सांगा. तुझं ही चुकतंय, तू अशी व्हिडिओ बनव. तिला अजून व्हिडिओ बनवता येत नाही असं मला वाटतंय, प्रॉपरमध्ये करत नाही. आणि काय चुकत असतं तिला तुम्ही सांगा कमेंटमध्ये, असं कर तसं कर. ती करल. माझं तर काय ते ऐकत नाही म्हणूनच मी व्हिडिओ करायचं बंद करून टाकले. तेव्हापासून ते माझं ऐकायचं चालू करेल, तेव्हापासून व्हिडिओमध्ये मी येणार चालू करणार व्हिडिओ. होय ना, होय ना. बरं चालतं, येऊच नका तुम्ही तर. आणि बघा मित्रांनो, ह्यांचं म्हणणं तर असं आहे बघा, अजून पण मला म्हणतात की तुला व्हिडिओ बनवता येत नाही. हे रोजच मला टोमणं आहे ह्यांचं. बरं जाऊ द्या. तर मला एका ताईची कमेंट आली होती की ताई तुझी तब्येत सुधरवली. तर आता काय झालं माहिती का, ह्यांनी मला टेन्शन द्यायचं कमी केलं, त्यामुळे माझी तब्येत पण वाढली. आणि मला थायरॉइड असल्यामुळे माझी तब्येत जरा हे आहे, आम्हाला सुजायचा थायरॉइड आहे. सानू, पप्पा मला भांडतात अगं, सांग की. तुझ्या मम्मीला सांग ऐकत जा म्हणा पप्पाचं. पप्पा म्हणतात तुला व्हिडिओ काढायला येत नाही तर तू कशी पण बनवती. मग पप्पा अगं तुझी मम्मी ऐकते का तरी? भांडणं करते की सारखी. तू आवाज वाढवू नको लय, मम्मीचा बाजू घेऊन. पापा मैं ऐसी ऊंची आवाज में मैं नहीं बात करती, बोल. या बस. चुपचाप इधर देख, चुपचाप नाश्ता करो, ठीक है. मम्मी से झगड़ा मत करना. तेरी बड़ी बहन कहाँ है? तुझी बाळा ग, तुम्हारी दीदी कहाँ है? झोप गई है. तर माही झोपली बघा. आणि आता मला हो काही आजूबाजूचा सगळा राडा आवरायचा आहे. स्वयंपाक केलेला, गॅस वगैरे पुसून घेते. आणि आज ना जरा घरातलाही धुराळा झाला, मग घर पण स्वच्छ करते. आणि बाहेर पण इतकं उकरलंय, सारवूनच घेतलं नव्हतं कारण ताईंचं नवीन घर बांधायला काढलं होतं, त्यामुळे इथं डस्ट टाकली होती, त्यामुळे सारवलंच नव्हतं. इतका जी धुराळा ओढतोय, सगळी डस्ट उडून चालली. मग म्हणलं आता आज सारवून घ्यावं, शेण ठेवलंय आहे ना ग सानू. तर कंटिन्यू करा, आज दिवसभरात काय काय करते तुम्हाला दाखवते. तर एकदाच माझं बाहेरचं जे अंगण आहे ते सारवून पण झालं आणि घरातलं पण आवरावर केली. फक्त आता फरशी पुसायची राहिली, म्हणलं 4 वाजता पुसावं, कारण इतकं ऊन पडले घरात काय थांबू वाटत नाही. फरशी इतकी पुळती खाल्लं आणि पत्र पण लय गरम झाले, त्यामुळे म्हणलं आता बाहेर जाऊन बसावं जरा हवेला. आणि बाहेर सगळीजणच बसली ती बघा, बाहेरचा वाटा सरवला. इकडं बघा सगळीजण झोपले, आई, कुणाल, माही, आदित्य, वैभव आणि सानू घरात झोपले ते बघा. हाय मित्रांनो, हाय 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 करा कॅमेराला. नुसता धिंगाणा घालाय पाहिजे. तुम्ही असलं कुठलं झोपायला उन्हात. हा, भांडणच करा. आता बघा आई पण आले, त्या आई गेल्या होत्या घरी.
बरोबर नाही आईची. काय बहिणी सकाळपासून जेवण पण केलं नाही, काय नाही, कधी सकाळी खाल्लेलं. काय करावं गरज नाही तर ह्या उन्हानं ह्यानं लय बेकार होतंय. तरी पण म्हणत होता कामाला जाऊ दे. वाटतंय की बसून काय करायचं बसून. कामाशिवाय तर बघते का आहे. इकडं बघा आईंनी जांभळ आणले ती येताना झाडाची काढून. दाखव की ग. सानू झोप झाली का? हे बघा जांभळ. गोड आहे का? खावा मग. आधी ते म्हणायला लागलं जांभळं जांभळं म्हणून म्हणलं चल काठीनं पाडवा आपण. होय. झाडावर चढायला कोण नाही. गोड आहे ती बघा जांभळ. कोणाकोणाच्या घरी जांभळाचं झाड आहे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यांनी पण मला लग्न आधी जांभळ सोडून द्यायचं बघा झाडाची. माझ्यासाठी वर सेंटरला जाऊन सोडायचं. तर बघा मित्रांनो 3:30 वाजले त्या आणि एक डुलका मारला बघा, कारण कंटाळा आलता, कारण दिवसभर काम करून करून. आणि त्यात मागाशी माझ्या मोबाईलला एक प्रॉब्लेम झाला होता, हँग झाला होता. उन्हामुळे मोबाईल चालत नव्हता. आणि मग नंतर डाळ भाताचा कुकर लावला, आईला वरण भात केलं आणि फोडणी दिली. आणि एक म्हणलं आता डुलका खावं, जेवण वगैरे केलं आणि झोपलो बघा अर्धा तास मी आणि माही. सानू तर अजून उठलीच नाही झोपेत नाही. आणि अवतार बघा आज डोकं विचारलं नाही, काही नाही, अवतार कसला बेकार आहे. आता म्हणलं काल बाजारातनं गवारीची शेंग आणलेली नीट करावी. काल बाजारला गेलो पण बाजारामध्ये तर भाजीला घेण्यासारखं काहीच नव्हतं. वांग, बटाटा, फ्लावर आणि पालकची भाजी तर 20 रुपयाला एक पिंडी. बघा मित्रांनो उन्हाळ्या दिवसाचं भाजीपाला सुद्धा लय महाग झाला आहे. कोथिंबीरची पिंडी सुद्धा 20 रुपयाला. कसं घ्यायचं आणि कसं करायचं. आता इथं आणली बघा मी गवारीची शेंग नीट करायला. आता मी म्हणलं माही चल की मला शेंग नीट करू लाग. माही तर इतकी आळशी झाली का नाही, घरातलं काय काम करायलाच नको म्हणते. प्यायला पाणी आणून म्हणलं अगं मम्मी, झाडून काढ माही, अगं मम्मी. काय अगं माही, माती खेळायची का? दिवसभर माती खेळती. आज तिथलं सारवलंय बघा, हे सगळं पूर्ण रस्त्यापर्यंत उकरलं होतं. आज सारवून काढल्यामुळं आता कुठं माती नाही. तर आता ती विचारत आहे की मी कुठं माती खेळू. आणि तिथली डस्ट पण मी एका ठिकाणी गोळा केली आणि त्याच्यावर पत्रा वगैरे टाकलाय, त्यामुळे आता ते डस्ट पण काढता येत नाही खेळायला. तर ही तच तेवढी सावली ही तुम्हाला दिसते की नाही, एवढ्यातच सावली एवढ्या शेडमध्ये. पाठीमाग बघताय किती ऊन आहे, तर ती त्या उन्हात जाऊन माती घेऊन येते खेळायला. अशी तर आपली माही आहे ना माही, होय म्हणते. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.